शिरूर तालुक्यात सविंदने गावातील ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर लाखोंचा भ्रष्टाचार उघड झालाय। बोगस बिल आणि बोगस कोटेशन जोडून लाखो रुपयांचा अपहार केल्याचं समोर येतंय। शिरूर तालुक्यात सविंदने गावातील ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर घोटाळा उघड झालाय। ग्रामसेवकांची करामत, अनेक बोगस बिले आणि बोगस कोटेशन जोडून लाखो रुपयांचा उपहार केला आहे। व्यायाम साहित्यांचा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशांवर डल्ला मारला असून याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता श्री योगेश लंघे यांनी शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी जठार साहेब यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला आहे। गटविकास अधिकारी यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कृषी अधिकारी जगताप यांची नेमणूक केली आहे, परंतु घोळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चौकशी करण्यास समितीला वेळ लागेल असे जगताप यांनी सांगितले। एकाच व्यक्तीच्या 4 बिलांवर वेगवेगळ्या सह्या आहेत। जेव्हा प्रत्यक्षात तक्रारदार आणि त्यांचे सहकारी बिल देणाऱ्या दुकानदाराकडे गेले असता तो दुकानदार म्हणाला की मी ग्रामपंचायतीला कुठलेही बिले दिलेले नाहीत। माझ्या बिलांचा चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायतीने वापर केला आहे। माझ्या नावे बोगस बिले काढून बोगस सह्या केल्या आहेत। त्याचे लेखी निवेदन तपास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलंय। अशा प्रकारे अनेक बोगस बिले जोडून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भंडलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा गैरव्यवहार केल्याची बाब समोर आली आहे। तरी वरिष्ठांनी ग्रामसेवक भंडलकर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सविंदने ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। याविषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जठार साहेब यांना आमचे प्रतिनिधी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सलग 2 दिवस गेले असता अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याविषयी बोलू अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। पंचायतच्या भ्रष्ट कारभाराविषयी व बोगस कोटेशन व बोगस बिलांविषयी गटविकास अधिकारी जठार साहेब यांना आम्ही उपोषणाचा इशारा देऊन व तक्रारी करून वेळोवेळी त्यांना सांगून पण त्यांनी काही कारवाई करण्याचे निर्णय घेत नव्हते। पण आत्ताच काही दिवसापूर्वी जठार साहेबांनी त्याच्याविषयी एक समिती नेमली। काल प्रथमदर्शी समितीला असं निदर्शनास आले की बोगस बिले व बोगस कोटेशन हे मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे या समितीने काल आम्हाला प्रथमदर्शी असं सांगितलेलं आहे की सविंदने ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार झालेला आहे। त्याविषयी गटविकास अधिकारी यांची लवकरात लवकर भेट घेऊन त्या दिवसाचा अहवाल आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। त्यामुळे व हे तक्रारी अर्ज केल्यापासून मला वेळोवेळी धमक्या व वेळोवेळी आपण तक्रारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे। त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून योग्य तो न्याय सविंदने ग्रामस्थांना व शासनाला द्यावा ही माझी विनंती असेल। अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, सी 24 तास, शिरूर।